श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीकुलदेवतायै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया। यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्कराम्भोजा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम। जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम 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 राम। जय जय राम जय जय राम जय जय राम। गोवर्धन धर गोपाल गोपाल नरत। गोपाल नरत गोकुल संकटहारी हारी संकटहारी कृष्ण हरि हरि। जय जय राम गोकुल संकटहारी कृष्ण हरि राजा राम। जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम। वाह आ
शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि राजा राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हो ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा वाह कृष्णा तिरीचा बसणारा ये रे औदुंबरी बसणारा ये औदुंबरी बसणारा ये औदुंबरी 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 बसणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा काषायांबर घेणारा ये काषायांबर घेणारा ये रे पायी खडावा घालणारा ये पायी खडावा घालणारा ये पायी खडावा वाह ये रे भस्मोद्धूलन करणारा ये भस्मोद्धूलन करणारा ये रे दंडक मंडलू गिणारा ये रे दंडक मंडलू ये रे दंडक मंडलू कमंडलू दंडक मंडलू ये रे दंडक मंडलू कमंडलू 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 दंडक मंडलू ये रे दंडक मंडलू गिणारा ये रे घेणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये कृष्णा तिरीचा बसणारा ये
भक्त संगे असणाऱ्या ये भक्ताभिप्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन स्मरता ये रे स्मरता 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 ये स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता स्मरता ये रे स्मरता 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 ये स्मरता 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 ये स्मरता दर्शन देणाऱ्या ये स्मरता दर्शन देणाऱ्या ये स्मरता दर्शन स्मरता दर्शन स्मरता दर्शन देणाऱ्या ये वा स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या ये कैवाऱ्या कैवाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये औदुंबरी औदुंबरी ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या कृष्णा तिरीच्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक
आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हा कृपा करी हरी तयावरी. हा कृपा करी हरी तयावरी. वा स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. हा श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वाचता साचे. तेची ज्ञानेश्वरी वाचे वाचता साचे. भय कळी काळाचे नाही तया. हा भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी. एका जनार्दनी. एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. हा दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया. भाव धरोनिया. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. हा कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी तयावरी. 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 ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा अधिकार आपणा सर्वांना ठाऊकच आहे. वयाच्या 8व्या वर्षी गुरूंच्या शोधाकरिता देवगिरी प्रांतामध्ये आपल्या जनार्दन स्वामींच्याकडे गेले आणि याचकांच्या ओळीमध्ये उभा राहून जनार्दन स्वामी जेव्हा म्हणाले काहीतरी माग माझ्याकडे, तेव्हा 8 वर्षाचे हे नाथ गुरूंच्याकडे मागतात काय, तर म्हणतात, मी कोण कोठील कुठे मज लागे जाणे, काहे जगात घडले ममसाचं येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. हे वयाच्या 8व्या वर्षी ज्यांना सुचतं असे शांतिब्रह्म एकनाथ महाराज बरं का, असा त्यांचा अधिकार. ते प्रस्तुत सेवेकरिता घेतलेल्या या अभंगामध्ये आपणाला सांगतात, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वाचता साचे, भय काळी काळाचे नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी,
दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराज की. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कशी वाचावी म्हणाले? भाव धरून वाचावी. त्याने काय होईल तर कृपा करी हरी तयावरी. कृपा करण्याकरिता स्वतः हरी समर्थ आहे. आपण जर सद्भावाने श्रद्धावान अंतःकरणाने ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पठण केलं, त्याचं नित्य निरंतर चिंतन केलं तर स्वतः भगवान श्रीहरी त्याच्यावरती कृपा करतात. एकंदर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं ज्ञानोबारायांच्या विषयी जर लेखन आपण पाहिलं तर ज्ञानोबांच्या विषयी लिहिताना सर्वत्र ते असंच म्हणतात बरं का. ते म्हणतात तुम्ही ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणा, तुमच्यावरती कृपा करायला स्वतः भगवान समर्थ आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, स्वतः भगवान श्रीहरी तुमच्यावरती कृपा करतील. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी माऊलींवरती एक एवढा सुंदर अभंग लिहिला. त्यात भगवान ज्ञानोबाराय आणि भगवती ज्ञानदेवी या दोघांचंही वर्णन अप्रतिम अशा प्रकारचं आलंय. ज्ञानदेव ही किती अक्षर आहेत? 4. त्या 4 अक्षरांपासून 4 चरण त्या अभंगामध्ये, आणि प्रत्येक अक्षराचं एक एक चरण, त्या प्रत्येक चरणामध्ये 4 ओळी, आणि त्या 4ही ओळींची सुरुवात पहिलं चरण असेल तर पहिलं अक्षर असलेल्या ज्ञापासून आणि शेवटही ज्ञापासूनच. त्या 4ही ओळींची दुसऱ्या चरणामध्ये सुरुवात आणि शेवट असेल तर ते न पासून. अशा प्रकारचा रसाळ अप्रतिम तो अभंग ओघाला आलं म्हणून सांगतो. नाथ महाराजांचा लिहिण्याचा स्वभाव कसा ज्ञानोबारायांच्या विषयी, ते म्हणतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. या अभंगामध्ये ते काय म्हणाले? कृपा करी हरी तयावरी. त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, तुम्हाला ज्ञान देव देईल. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. आता ज्ञानदेव हे 4 अक्षर, त्या प्रत्येक अक्षरांपासून एक एक चरण. पहिलं चरण म्हणाले ज्ञापासून, त्या पहिल्या चरणाच्या 4ही ओळींची सुरुवात आणि शेवट ज्ञा अक्षराने सुरू. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पहिल्या चरणात म्हणतात ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करिता तू सर्वज्ञा. पहा, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करिता तू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. दुसरं चरण न पासून, नररूपे विष्णू अवतरला हा भगवान, नदी वापी कूप पाहता उदक नोहे भिन्न, नवल हेची पशु म्हैसा करी वेदाध्ययन, नमन करुनी सद्भावे जपता होय विज्ञान. तिसरं चरण दे पासून, देवाधिदेव भक्ता प्रतिवर दे, देतावर ब्रह्मांडी ब्रह्मानंद वो कोण दे, देशिक राज दयानिधी अलंकापुरी जो नांदे, देश भाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे. चौथं चरण व पासून, वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव. ज्ञानदेवीचं वर्णन आहे बरं का. काय यथार्थ सार्थ अप्रतिम वर्णन. वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव, वर्णू जाता अघटित महिमा होतो जीवशिव, वंदुनी अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव, वर्षती निर्जर ज्ञानदेव नावे पुष्पांचा वर्षाव. ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याप्रमाणे भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, ज्याप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराज दृढ भाव धरतात, दृढ भाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतात, त्याप्रमाणे अशा पद्धतीने ज्ञानदेवीचं वाचन करता कृपा करी हरी तयावरी. स्वतः भगवान त्याच्यावरती कृपा करतात, ही गोष्ट निसंशय. मग म्हणाले भाव म्हणजे काय? ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर निश्चित माझं कल्याण होणारे ही अंतःकरणामध्ये भावना असणं. बरं का, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली म्हणजे त्याच्यातल्या ओव्यांचे अर्थ कळतील का? ते किती अवघड शब्द आहेत, हे असं आहे ते तसं आहे. हा फार चिकित्सेचा भाग नाही हो, फार तर्क वितर्क करण्याची ही गोष्ट नव्हे. ज्ञानेश्वरी हा अभ्यासाचा ग्रंथ आहे, मान्य. ज्ञानेश्वरी चिंतनाचा ग्रंथ आहे, मान्य. ज्ञानेश्वरीवरती PhD होतात, मान्य. पण या सर्वांपेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाचं, ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ आहे, उपासनेचा ग्रंथ आहे.
ज्या ठिकाणी भाव त्याच ठिकाणी देव. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवला तर भगवंत प्राप्त होणार आहे. आपल्याला सिद्धांत माहिती, न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. पंढरीनाथ भगवान की जय. तो भाव आपल्याला ज्ञानेश्वरीवरती ठेवायचा, कारण ही ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष गीता हो, दुसरं तिसरं काही नाही. नाथ महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? साधी साधी व्याख्या करायची झाली तर आपल्याकरिता ज्ञानोबांनी सरळ केलेली गीता. सोपी व्याख्या की नाही? आपल्याकरिता ज्ञानोबांनी सरळ केलेली गीता. तो बोध अर्जुनाकरिता भगवान श्रीकृष्णांनी त्या काळामध्ये दिला रणांगणामध्ये. आपण पहा, जी दृष्टी श्रीमदाद्य शंकराचार्यांची भगवती गीतेकडे पाहण्याची, तीच दृष्टी भगवान ज्ञानोबरायांची श्री गीतेकडे पाहण्याची, आणि त्याच दृष्टीने त्यांनी ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांकरिता सांगितली. ती दृष्टी म्हणजे लोकोपकाराची. श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या दृष्टीने गीतेकडे पाहू जाता शांकर भाष्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, स्वप्रयोजना भावेपि भूतानुजिदृक्षया वैदिकं हि धर्मद्वयम अर्जुनाय शोकमोह महोदधौ निमग्नाय उपदिदेश गुणाधिकैः हि गृहीतः अनुष्ठीयमानश्च धर्मः प्रचयं गमिष्यति इति. ही श्रीमदाद्य शंकराचार्यांची गीतेकडे पाहण्याची दृष्टी. म्हणजे काय? स्वतःचं असं काही प्राप्तव्य नसताना, स्वतःचं असं काही प्रयोजन नसताना, गुणांनी युक्त असलेल्या महापुरुषांनी आचरणात आणून प्रचार केलेला धर्म हा विस्ताराला पावतो. या न्यायानं शोकमोह महोदधौ म्हणजे शोकमोहाच्या महासागरामध्ये बुडणाऱ्या अर्जुनाला धर्माचं ज्ञान, वैदिक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी दिलं, ती गीता. तेच ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये गीतेबाबत सांगतात. ते म्हणतात, कैसा विश्वाची या कृपा करोनी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावते चंद्रे जेवो का गौतमाचे निमिषे कळिकाळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळ गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभन्निली जगापुरते श्रीकृष्ण गाय पंढरीनाथ भगवान की जय. इतक्या रसाळ या ओव्या लोकोपकाराकरिता, अर्जुनाकरिता, शोकमोहाच्या सागरात त्या बुडणाऱ्याला त्याच्यापासून वेगळं करण्याकरिता, ज्ञान करवून देण्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली असं आहे. पण ही गीता संस्कृतातून. ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण सुरुवातीला विचार करून आलो, ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ती आधी जी गीता आहे ती संस्कृतातून, मग संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणा दया आली वो. नामदेवराय वर्णन करतात, देवाजीने परी घेतला अवतार म्हणती ज्ञानेश्वर तया लागिवो. ज्ञानेश्वरी ग्रंथ साराचेही सार फोडिले भांडार वैकुंठाचे नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण तयाचे चरण वंदिनमी. संस्कृत भाषा आपल्यासारख्या सामान्यांना कळत नाही म्हणून नारायणाला दया आली आणि त्या नारायणाने कलियुगामध्ये या भूतलावरती अवतार घेतला. त्यांनाच आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणावं. आणि त्या ज्ञानोबारायांनी गीता जी सोपी करून सांगितली त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणायचं. तेच ज्ञानेश्वरी वाचे वाचता साचे. ती ज्ञानेश्वरी जर आपण भावपूर्ण अंतःकरणाने वाचली, त्याचं अनुष्ठान केलं, त्याची उपासना केली की भय कळी काळाचे नाही तया. कित्येक संतांनी या ज्ञानेश्वरीची स्तुती केली. स्तुती सुमन ज्ञानेश्वरीच्या चरणकमलावरती अर्पण केली. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती कोणाने युक्ती ज्ञानोबाची. नामदेवराय वर्णन करतात. का चोखोबारायाने विचारलं, ते म्हणतात, उघडून वेदार्थांचा ठेवा केला तरुणोपाय जीवा. तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. संसारी आसक्त मायामोह रत ऐसे जे पतित तारावया. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती. ज्ञानेश्वरीला वाचल्यानंतर आपण सनाथ होतो आपण सनाथ होतो असं चोखोबारा यांचं म्हणणं आहे. एवढी ही सुंदर ज्ञानेश्वरी. जनाबाईंना विचारलं, त्या म्हणतात, ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. समर्थ रामदास स्वामींना विचारलं
तर समर्थ आपल्या ज्ञानोबांच्या आरतीमध्ये यथार्थ वर्णन करतात. ते म्हणतात, गीता देवी केली सोपी सकळाला, निर्जर गुरु परुसनी या घोटीती मुखलाळा. गीता देवी केली सोपी सकळाला, निर्जर गुरु परिसुनी या घोटीती मुखलाळा. टीका रूपी घालून दासाला माळा, तेने छेदून नेली अज्ञान ज्वाळा. जय देव जय देव जय ज्ञान देवा, मंगल आरती करीतो दे स्वपदी ठेवा. जय देव जय देव. गीता देवी केली सोपी सकळाला. काय सुंदर वर्णन केलं समर्थांनी. अशा प्रकारची ज्ञानेश्वरी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वाचता साचे, भय कळी काळाचे नाही तया. कळी काळाचं भयच उरत नाही हो. आपण पहा ना, ज्या स्थळी अत्यंत पवित्र स्थळी ज्ञानेश्वरीची रचना झाली, ते स्थळच म्हणजे किती अद्वितीय आहे. पूर्वी म्हणे पुराण काळामध्ये कुबेराने तिथे धन लपवून ठेवलं होतं, म्हणून त्या गावाला निधी निवास असं नाव होतं. त्याचं निधी निघून गेलं, निवास राहिलं, आणि त्या निवासचं अपभ्रंश नेवासे असं झालं. पण ज्ञानोबांनी त्या धनापेक्षाही वैकुंठाचं धन, वैकुंठाचं सोनं इथं लुटलं. मोहिनी नारायणांनी समुद्र मंथन झाल्यानंतर ज्या ठिकाणी देवादिकांना अमृत वाटलं ना, ते अमृत वाटपाचं स्थान म्हणजे हे नेवासे बरं का. आता मोहिनी नारायण सुद्धा भगवान विष्णूंचेच अवतार, पण भगवान विष्णूंनी आणखी जरा वेगळा विचार केला. म्हणाले, मोहिनी नारायणाच्या अवतारामध्ये आपण अमृत वाटलं देवांना, ते फक्त देवांना वाटलं, आणि ते अमृत सुद्धा काही काळ मृत्यूपासून वाचवणारं होतं. आता जरा आणखी वेगळं करू म्हणाले. तेच भगवान विष्णू ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतरित झाले, आणि त्याच ज्ञानोबारायांनी या ठिकाणी अतिदिव्य अद्वितीय अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी रूपी अमृत वाटलं. मोहिनी नारायणांनी वाटलेलं अमृत तरी काही काळ मृत्यूपासून वाचवितं, पण ज्ञानोबारायांनी हे ज्ञानेश्वरी रूपी जे अमृत वाटलं ना, ते जन्म आणि मृत्यू दोन्हींपासून वाचवतं. ते या स्थळी रचल्या गेली ज्ञानेश्वरी. त्यामुळे भय कळी काळाचे नाही तया. जे लेखनिक ज्ञानेश्वरीचे सच्चिदानंद बाबा थावरे, ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने मेलेले असताना जिवंत झाले हो, ज्ञानोबारायांच्या आज्ञेने, आणि त्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. म्हणजे ज्ञानेश्वरीला लिहायचं म्हणून सच्चिदानंद बाबा थावरे यांनी काळावर विजय मिळवला. म्हणजे काळावर विजय मिळवणारा महात्मा ज्ञानोबा सांगतात, आणि ज्ञानेश्वरी ते लिहितात. ते जर काळावर विजय मिळवत असतील तर ज्ञानेश्वरी वाचणारा का काळावर विजय मिळवणार नाही, मला सांगा. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी, जो श्रद्धेने माऊलींच्या वरती भाव ठेवून वाचतो, त्याला कळी काळाचं भय उरत नाही. भय कळी काळाचे नाही तया. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी. संशयाचा त्याग केला पाहिजे. तर्क कुतर्क वितर्क सगळे सोडून दिले पाहिजे. पुन्हा 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 ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. असे असे वाचक जगामध्ये आहेत जे ज्ञानेश्वरीचे हजारो पारायण करतात, आणि प्रत्येक वेळी त्यांना वेगळा अर्थ उमगतो. प्रत्येक वेळी त्यांच्या मनामध्ये वेगळा भाव प्रकाशित होतो. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. म्हणून भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन भगवान ज्ञानोबारायांच्या चरणी भाव ठेवून आपण करावं, हे पूर्वरंगाच्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. भाव धरुनी या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरुनी या वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरितया बरी, कृपा करी हरितया बरी. भाव धरुनी या वाची ज्ञानेश्वरी. भाव धरुनी या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरुनी या वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी. पंढरीनाथ भगवान की जय.
शीलेन शोभते रूपम क्षमया शोभते बलम विनयेन यथा ज्ञानम धनं दानेन शोभते. विश्व मराठी परिषद प्रस्तुत कीर्तन विश्व, जे जगतामध्ये कीर्तनाच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करतंय, त्याला खरोखर काळाची आवश्यकता जाणून आपण भरभरून तन मन धनाने सहकार्य केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं रूप चारित्र्याने शोभून दिसतं, आपल्या ठिकाणचं असलेलं बल क्षमेने शोभून दिसतं, आपल्या ठिकाणचं ज्ञान विनयाने शोभून दिसतं, त्याप्रमाणे आपल्याजवळ असलेलं धन हे दानाने शोभून दिसतं, किंबहुना दानाने त्या धनाची शुद्धी होते. म्हणून भावपूर्ण अंतःकरणाने धर्माच्या या कार्यामध्ये आपलाही काहीतरी वाटा असावा, या भावनेने तन मन धनाने आपण या ठिकाणी सहकार्य करावं, ही आपल्याला विनंती. कीर्तन नियमाप्रमाणे मध्यंतरातील भजन घेऊया आणि उत्तर रंगाकडे जाऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज की जय. वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन ओठी. वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी. वा
वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन उठी ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली विश्वात समन्वय पहाट आता फुटली वा हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुरते ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुरते जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा वा जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा ज्ञानेश्वर त्यांवरी अपार करतील करुणा ज्ञानेश्वर त्यांवरी अपार करतील करुणा ज्ञानेश्वर त्यांवरी अपार करतील करुणा वेदांचे वैभव जगात दाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन उठी ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली विश्वात समन्वय पहाटा आता फुटली अमरावतीजवळ माधान नावाचं गाव या माधान गावी श्री गोंदूजी मोहोड आणि सौभाग्यवती अलकाबाई या पूत शुद्ध भक्त अशा उभयतांच्या उदरी आपले आजचे चरित्र नायक संत श्रेष्ठ प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांचा अवतार झाला एकीकडे महान ज्ञानी योगी पंडित विद्वान यांचा बुद्धिभ्रम घालविणारी अत्यद्भुत प्रज्ञा आणि एकीकडे भाविक भक्तांच्या भक्तिरसाला उधाण आणणारी मधुरा भक्ती या दोन उच्च गोष्टी एकत्र पाहणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे बरं पण ते जर एकत्र कुठे आपल्याला पाहायचं असेल तर प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल ते प्रत्यक्ष पंचलतिका गोपिकेचा अवतार आहे ते प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी आहेत आणि ते भगवान ज्ञानोबारायांची कन्या आहेत असे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज अवताराला आले साधारण 8-10 महिन्यांचं त्यांचं वय डोळे आले आणि चुकीचं औषध डोळ्यात घातल्यामुळे आयुष्याकरिता डोळे गेले संपूर्ण जन्म आता अंधत्व बरं लहान असतानाच आईचं निधन झालं म्हणून आणखीच हाल खूप हाल अपेष्टा या बाल गुलाबाने सहन केल्या पण त्यांचं राहणं आता गुलाबरावांच्या आईची आई म्हणजे सावित्री नानी यांच्याकडे असायचं सगळेजण प्रेमाने या गुलाबाला गुल्ल्या म्हणायचे बरं अधिकारी सत्पुरुष हे गुलाबराव महाराज आपल्या नानींच्याकडे राहायचे आणि सावित्री नानी अत्यंत प्रेमाने मायेने दयेने यांचा सांभाळ करायच्या छान छान असं भोजन तयार करून त्यांना खाऊ घालायच्या कथा कीर्तनाला न्यायच्या 2-3 वर्षांचं यांचं साधारण वय झालं हा बाल गुलाब आता माधुर्य भक्तीच्या पुष्पाने फुलतोय भगवान श्रीकृष्णांवरती या गुल्याचं अपार प्रेम एक विशिष्ट भाजी जेव्हा सावित्री नानी करायच्या ना तेव्हा फार मिटक्या मारत मारत हा गुल्ल्या खायचा बरं सगळं ताट समोर वाढून ठेवलं की याची एक विचित्र सवय म्हणजे एकदम खायचं नाही बराच वेळ कोणाशी तरी गप्पा मारायच्या कोणी नसायचं आजूबाजूला पण गप्पा मारायच्या
आणि त्याला सोबत घेऊन जेवायचं. अचानक तो थोड्या वेळ म्हणायचा, अरे चल ना, तुझ्याकरिता मी थांबलो होतो, चल चल जेवायला. आता त्या बिचाऱ्या सावित्री नानीला वाटलं हा आंधळा आहे, आता याला वेड सुद्धा लागलं की काय. पण जेव्हा अशी कृती तो बाल गुल्ल्या करायचा ना, तेव्हा एक अत्यंत विलक्षण, पवित्र, मधुर असा सुगंध त्याच्या अवतीभोवती दरवळायचा बरं. आणि तो नानींना म्हणायचा, नानी, ही जी तू भाजी करतेस ना, दररोज तीच भाजी करत जा, कारण ही भाजी केल्यावरती माझा मित्र येतो आणि हीच भाजी केल्यावरती तो जेवतो, नाहीतर जेवत नाही. काय भाग्यवान आहेस आजी की तुझ्या हातचं जेवण माझा मित्र करतो. आजी म्हणाली, कोण रे तुझा मित्र नेमका, त्याचं नाव तरी सांग, तो दिसतो कसा ते तरी सांग. अंध असलेल्या या बाल गुलाबाला तो दिसायचा बरं, पण डोळस असलेला सावित्री नानीला तो दिसत नव्हता. विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ते ज्ञानचक्षुषा, असं वर्णन आहे ना. कदाचित परमात्म्याने गुलाबराव महाराजांचे डोळे याच्याकरिताच काढून घेतलेले असावेत, कारण बाहेरचं काही दिसूच नाही, आतलं दिसावं. ज्याला प्रपंच दिसतो त्याला परमार्थ दिसत नाही, आणि ज्याला परमात्मा दिसतो, परमार्थ कळतो, त्याला प्रपंचात पाहायची काही आवश्यकता राहत नाही बरं का. गुल्ल्या म्हणायचा, आजी, नानी, माझ्यासोबत जो जेवण करतो ना, त्याच्या रूपाचं काय वर्णन करावं, काय मधुर, काय गोड दिसतो ग तो, त्याच्या इतका जगामध्ये कोणीच गोड नाही, त्याच्या इतका जगतामध्ये कुणीच मधुर नाही. वंशी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात परं किमपि तत्त्वमहं न जाने. त्या बालकृष्णाचं रूप वर्णन करता करता तो थकायचा नाही गुल्ल्या. काय सुंदर वर्णन त्याचं. खरं तर या गुलाबराव महाराजांची काव्य संपदा सुद्धा एवढी अद्भुत आहे ना, अप्रतिम आहे ना, की अवघ्या 33-34 वर्षांच्या आयुष्यामध्ये 130हून अधिक ग्रंथ यांनी लिहिले, अंध असताना सुद्धा. म्हणून ते प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज बरं का. 27,000 अधिक ओव्या, 2,500 अधिक पद, 2,500 अधिक अभंग, आणि जवळपास 3,000 अधिक श्लोक, एवढी सगळी काव्यसंपदा त्यांची. त्यातल्या एका पदामध्ये ते म्हणतात की मी आंधळा नाही. आपण म्हणालो ना, अंध गुल्ल्याला तो परमात्मा दिसतो, पण वास्तविक पाहता गुलाबराव महाराज म्हणतात, मी मुळी आंधळा नाहीच. मी कसा आहे, माझी जी नयन बाहुली आहे ना, ती मुरडवून उलटविली म्हणे, आत घेतली. ती फक्त नयन बाहुली आत फिरवली. मुरडुनिया उलटविली नयन बाहुली, नंद तनय मंच किमी शयन पावली, ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला, तेजुनी काम आज श्यामदृष्टी पाहिला. काय त्यांचे अद्भुत काव्य आहेत. अशा प्रकारचे हे गुलाबराव महाराज. त्यांचं चरित्र अत्यंत विस्तृत आहे, पण त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण पाहू. आपण एका थोर विद्वानाचं नाव ऐकलं असेल, ते म्हणजे मूर्धन्य विद्वान ल.रा. पांगारकर. संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संत चरित्राचेही गाढे अभ्यासक. या ल.रा. पांगारकरांचं भगवती ज्ञानदेवीवरती विशेष प्रेम बरं का. सारखं ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं. पण एक प्रश्न त्यांना पडला, ही ज्ञानेश्वरी झाली कशी राव म्हणाले. म्हणजे सरळ सरळ ओव्यांच्या रूपाने माऊली बोलले असतील का, पण ते कसं शक्य आहे. असं झालं असेल, सच्चिदानंद बाबांनी आधी, आता ते प्रवचन आहे ना, माऊलींनी लोकांच्या समोर गीतेवरती दिलेलं प्रवचन म्हणजे ज्ञानेश्वरी, प्रवचन दिलं असेल, ते आपल्या सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलं असेल, आणि लिहून घेतल्यानंतर रात्री ते दोघं एकत्र बसत असतील आणि मग पुन्हा त्याच्यावरती ओव्या लिहिल्या असतील. अशा प्रकारचा तो एक त्यांचा विचार. कारण ओव्यांच्या रूपाने भाषण हे असं कसं होईल म्हणाले. आधी करावे गद्य भाषण, मग रात्री निवांत पद्यलेखन,
ऐसी जाहली असावी ज्ञानेश्वरी जाण, काव्य आणि भाषण एकत्र कैचे. ते म्हणाले आधी गद्य मग पद्य असं झालं असेल. असा प्रश्न त्यांना वारंवार सतावतो. पण याच काळामध्ये त्या ल.रा. पांगारकरांनी प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांचं नाव ऐकलं. आणि त्या काळी महाराजांची अशी प्रसिद्धी की ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करावं तर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी, अशी त्यांची ती ख्याती झालेली. ल.रा. पांगारकरांना वाटलं आयुष्यामध्ये एकदा तरी आपण या महात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या शंकेचं निरसन होईल, तेवढंच सार्थकी आयुष्य लागेल, काहीतरी सत्संग आपल्याकडनं घडेल. त्या काळी ल.रा. पांगारकर अमरावतीच्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. आणि नेमकं त्याच काळात काही काळासाठी शुक्लेश्वर वाटोडा या गावी संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज आपल्या एका व्रताकरिता थांबले होते. ल.रा. पांगारकरांनी निश्चय केला की आपण यांच्या दर्शनाकरिता जाऊया. सोबत त्यांनी आपले विद्वान प्राध्यापक काही मित्र घेतले. म्हणाले चला आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊया. एवढी त्यांची ख्याती, एवढी त्यांची कीर्ती आहे, तेवढंच प्रवचन ऐकायला भेटेल, काही सत्संग घडेल, जीवन तेवढंच सार्थकी लागेल. असं म्हणून सगळेजण त्या शुक्लेश्वर वाटोडा क्षेत्री महाराजांचं दर्शन घ्यायला गेले. महाराज करत होते पूजा, भगवंताची पूजा. पूजासुद्धा काय करायचे हो प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. इतका कोमल भाव पूजा करताना त्यांच्या अंतःकरणामध्ये असायचा ना. म्हणजे ही पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. भविष्यामध्ये एकदा ल.रा. पांगारकर आणि संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज दोघेही आळंदीला माऊलींच्या समाधीला अभिषेक करण्याकरिता गेले. आणि तिथे पंचामृताचं लेपन समाधीवरती करत होते. चुकून ल.रा. पांगारकरांच्या हातामध्ये अंगठी राहिली. आणि अचानक पंचामृताचं लेपन, तो उपचार समाधीवरती करत असताना प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणाले, पांगारकर तुमच्या हातामध्ये काही आहे का हो? कारण आत्ता माऊलींच्या पायाला फार त्रास झाला, त्यांचा जीव कासावीस झाला, माझेही हृदयात धस्स झालं. अंगठी वगैरे काय आहे का? आधी ती काढून टाका बरं. म्हणजे अंध असताना सुद्धा पूजा करताना काय कोमल भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असायचा हो. बराच वेळ त्यांची पूजा चालू राहायची, बराच वेळ. आणि अत्यंत प्रेमभावाने, प्रत्यक्ष भगवान माझी पूजा स्वीकारतायत या भावनेने ते पूजा करायचे. आणि बराच वेळ पूजा करून ते बाहेर आले, प्रवचनाकरिता बसले. आता प्रवचनाकरिता बसल्यानंतर जमलेल्या सगळ्या लोकांनी महाराजांचं दर्शन घ्यावं असा तो क्रम. आणि जो दर्शन घ्यायला येतो त्या प्रत्येकाचा हात महाराजांनी आपल्या हातामध्ये धरायचा, त्याची नाडी पाहायची आणि नाव ओळखायचं, त्याचं क्षेमकुशल विचारायचं. आता याच्या आधी पांगारकरांची महाराजांची कधी भेट झाली नव्हती. पांगारकरांनी महाराजांचं नाव जरी ऐकलं असलं तरी महाराज पांगारकरांना वैयक्तिक ओळखत नव्हते. तरी पण सगळे दर्शन घेत आहेत म्हणून पांगारकरही समोर गेले, दर्शन घेतलं. आणि महाराजांनी त्यांचा हातात घेतला, नाडी पाहिले आणि म्हणाले, अरे वा पांगारकर, आज तुम्ही माझ्या प्रवचनाला आलात? बरं आहे ना, सगळं व्यवस्थित आहे? पांगारकर थक्क झाले हो. कधी आपली भेट नाही, गाठ नाही, ओळखलं कसं म्हणाले. मला आश्चर्य वाटलं, हे कसं काय शक्य झालं म्हणाले. तेव्हा महाराजांनी त्याच्यावरती काही उत्तर दिलं नाही, पण म्हणाले मी सांगितलं ते बरोबर आहे ना, बस तेवढंच. आपण ज्ञानेश्वरी वाचता पांगारकर, आज ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी तुम्ही सांगा, त्या ओवीवरती मी प्रवचन करणार. लक्षात घ्या, पांगारकरांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे ना, ज्ञानेश्वरी आधी पद्य झालं का गद्य झालं का पद्यन गद्य एकत्र झालं, या प्रश्नाविषयी प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना आणखी काही माहीत नाही आहे बरं का. पण महाराज मनातलं कसं ओळखतात ते म्हणाले, आज ओवी तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलेल्या ओवीवरती आज प्रवचन करतो. तेव्हा पांगारकरांनी ओवी दिली, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी ही ओवी एकदा म्हणली आणि जे भाषणाला सुरुवात केली, पांगारकरांच्या मनातलं ओळखलं कसं बघा.
भाषणाला सुरुवात केली ती गद्यात नव्हे, ओवी रूपानेच. आरंभियले काव्य भाषणा, आरंभियले काव्य भाषणा श्री गुलाबरावानी. आरंभियले काव्य भाषणा श्री गुलाबरावानी. वा. आरंभियले काव्य भाषणा श्री गुलाबरावानी. सिद्ध प्रज्ञा शास्त्र कृपांकित, सिद्ध प्रज्ञा शास्त्र कृपांकित, सिद्ध प्रज्ञा शास्त्र कृपांकित, सिद्ध प्रज्ञा शास्त्र कृपांकित. दिधली ज्ञानोबानी झाले बहु आश्चर्यजनी, झाले बहु आश्चर्यजनी. लागो धीममत्या चरणी. असं काव्य भाषणाला आरंभ केला. सलग 3-3.5 तास केवळ गद्य बोललेच नाहीत, बोलले ते पद्यातून, एकामागून एक ओवी, एकामागून एक ओवी. बरं, त्यांच्या बोलण्याचा वेग सुद्धा असा, 3 लेखनिक लिहायला बसविले बरं का. पहिली ओवी पहिल्याने, दुसरी ओवी दुसऱ्याने लिहायची, तिसरी ओवी तिसऱ्याने लिहायची, चौथी ओवी पुन्हा पहिल्याने लिहायची. 3-3.5 तास लिहित बसले, बिचारे थकले. पण आनंदी आनंद झाला. हे प्रवचन ऐकून खरोखर पांगारकरांच्या मनातली शंका संपली. सगळेजण प्रवचन झाल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला गेले, दर्शन घेतलं. पांगारकरही दर्शनाला गेले बरं. आणि तेव्हा महाराज पांगारकरांचा हात हातात घेऊन म्हणाले, पांगारकर, अहो ज्ञानोबारायांच्या चरणांची धूळ मी, त्यांच्याच कृपेने असं ओवीबद्ध प्रवचन 3-3.5 घंटे मला करता येत असेल तर ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत की हो, महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर, त्यांना काय काय जमणार नाही सांगा. पांगारकरांचे डोळे डबडबले आणि पुन्हा अंतःकरणपूर्वक त्यांनी महाराजांना नमस्कार केला. त्याच प्रवचनाचं चिंतन करीत करीत ते आणि त्यांचे प्राध्यापक विद्वान मित्र रात्री आपले फिरू लागले. भोजन वगैरे झालं असावं, शतपावली करू लागले. आणि असं झाल्या करता करता त्या प्राध्यापकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. ते पांगारकरांना म्हणतात, किती झालं तरी पण महाराजांनी आयत्या वेळी आज प्रवचन केलं असावं, याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही. असं का नाही की त्यांनी हे पाठ केलं असावं, असं होऊ शकतं ना. तेव्हा पांगारकर म्हणाले, मी आयत्या वेळी विषय त्यांना दिला होता आणि आयत्या वेळी विषय देऊन ते एवढं बोलतात तरी पण तुम्ही शंका उपस्थित करता, आता तुम्हाला म्हणावं काय. इतर त्यांच्या मित्रांना हा प्रश्न पडलेला पाहून पांगारकर जरा चिडले. पण 2-3 दिवस मुक्कामी होते ते आणि त्यांचे मित्रही. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला पुन्हा महाराज बसले आणि प्रवचन चालू करता करताच म्हणाले, कदाचित काल मी पाठ करून बोललो असेल असा काही जणांचा गैरसमज झाला असेल, म्हणून असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी मला नवीन विषय द्यावा, पुन्हा मी कालच्यासारखंच त्या विषयावरती प्रवचन करून दाखवायला तयार आहे. बोला, आहे का कोणी तयार. तो काल जे प्राध्यापक असं म्हणू लागले ना की महाराज पाठ करून बोलले, त्यांना घामच फुटला ना, त्यांना काही सुधरणार. बोला बोला, मी त्यांनी दिलेल्या विषयावरती प्रवचन करायला तयार आहे. पण सगळेजण शांत राहिले. असे हे अलौकिक प्रज्ञावंत असलेले संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज, त्यांची भगवती ज्ञानेश्वरीवरती प्रगाढ श्रद्धा आहे बरं. अनेकांचं कल्याण ज्ञानेश्वरीला वाचायला लावून त्यांनी केलं. एका गावी काही काळाकरिता गुलाबराव महाराज गेले असताना त्या गावामध्ये हिराबाई नावाची वेश्या राहत होती. आणि तिला कुठून तरी कळलं, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आपल्या गावी आलेत. महाराजांच्या चरित्राविषयी तिने ऐकलं आणि तिला
महाराजांच्या त्या दिव्य आयुष्याकडे पाहून, त्या आनंदी जीवनाकडे पाहून स्वतःच्या जीवनाची घृणा वाटायला लागली. आयुष्यभर काहीच केलं नव्हतं की आयुष्य देहविक्रीमध्ये घालवलं होतं. पण आपण कसल्या या दलदलीमध्ये फसलो, कसल्या या चिखलामध्ये फसलो असं वारंवार तिला वाटतं. तिने महाराजांचं नाव ऐकलं, महाराज आपल्या गावात आलेत हे सुद्धा तिला कळालं. म्हणजे संतांचं चरित्र किती अद्भुत आहे बघा. निजचरित्र श्रवण मात्रेच मुमुक्षुत्वाचा दीपक ते भक्तांच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करतात. बरं, हिराबाईला वाटू लागलं एकदा तरी आपण महाराजांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या चरणी प्रणाम करावा, त्या निमित्ताने आपले पाप तरी सगळे धुवून जातील, तो सत्संग तरी आपल्याला प्राप्त होईल. पण तिचं धाडस होत नाही. पहा, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य हा सम्यक व्यवसतो हि सहा. किती जरी महापापे असला ना तरी त्याला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये वाटत असतं की आपण हे सगळे पाप सोडून द्यावेत आणि भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती करावी, संतांचा संग करावा. का? कारण परमात्म्याचा तो अंश त्याच्या हृदयामध्ये असतो. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. एखादं रत्न चिखलात पडलेलं असतं, तो चिखल त्या रत्नाला लागला की ते रत्न ओळखू येत नाही, पण चिखल बाजूला केला की ते लख्ख चमकणारं रत्नच आहे ना. त्याप्रमाणे मनुष्याचं जीवन अनेक दोषांनी कधी कधी लिप्त होतं, अनेक विकार त्याच्यावरती येतात, पण ते विकार, ते सगळे दोष बाजूला केले ना संतांच्या संगाने, संतांच्या कृपेने, की आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा प्रकारचेच आहोत. शेवटी धाडस करून तिने गुलाबराव महाराजांना निरोप धाडला आपल्या दर्शनाकरिता. तिला वाटलं महाराज मला हाकलून देतात की काय, की माझं सगळं चरित्र ऐकून. पण महाराज म्हणजे करुणेचा अथांग सागर. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. हे संतांचं चरित्र आहे बरं का. भगवंताचं तरी चरित्र पाप्यांकरिता भयावह, दुःखावह आणि सज्जनांकरिता सुखावह असतं. पण संतांचं चरित्र हे पाप्याकरिता सुद्धा सुखावह असतं आणि सज्जनाच्या करिता सुद्धा सुखावह असतं. भूतानां देवचरितं दुःखायच सुखायच सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनां. ही गोष्ट भागवतामध्ये आली. भगवंत पाप्याचा नाश करतो, पाप्याला मारून टाकतो आणि सज्जनाला आश्रय देतो. पण संत सज्जनाला तर आश्रय देतातच, पाप्याला मारत नाहीत. पाप्याची पापी बुद्धी काढून टाकतात, पाप्याच्या पापी बुद्धीला मारून टाकतात आणि त्याला सुद्धा सज्जन करतात. हे संतांचं चरित्र आहे बरं का. म्हणून अथांग करुणेचा सागर असलेले गुलाबराव महाराज ठीक आहे म्हणाली, ये बाई तू भेटायला. तेव्हा हिराबाई त्यांच्या दर्शनाकरिता गेल्या आणि त्यांना म्हणायला लागल्या, महाराज आजपर्यंत फार तुच्छ जीवन जगले, आपल्याकडे पाहून मला माझ्या जीवनाची घृणा वाटते. ती हिराबाई प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना विनवणी करायला लागली. आंधळे लोचन पांगुळे चरण. खरं तर हे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचंच पद आहे बरं का, पण हिराबाईच्या मनस्थितीचं वर्णन करणार. आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, बारा वाटा मन धावता हे, धावता हे, बारा वाटा मन धावता हे. क्षणिक जीवित नाही भरवसा, क्षणिक जीवित नाही भरवसा, न केला सहसा संत संग, न केला सहसा संत संग. आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, बारा वाटा मन धावता हे, धावता हे, बारा वाटा मन धावता हे, धावता हे,
बारा वाटा मन धावत आहे. महाराज, काहीतरी मला मार्ग दाखवा, माझ्यावरती कृपा करा. जीवाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, सहसा संत संगही केला नाही, माझ्यावरती कृपा करा. कुठेतरी उद्धाराची भावना तिच्या मनामध्ये जागी झाली, हे गुलाबराव महाराजांनी ओळखलं बरं. आणि महाराजांनी आपल्या जवळची ज्ञानेश्वरी दिली. ही वाचत जा म्हणाले, तुझं कल्याण होईल. वाचता येत नसलं तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवत जा आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली एवढंच म्हणत जा. ज्ञानदेवी गे हिरे सदावाची, ज्ञानदेवी गे हिरे सदावाची, ज्ञानदेवी गे. हिरे, तुला सगळे जर पाप नष्ट करायचे असतील ना, तर सगळ्यात सोपी वाट म्हणजे ही. ज्ञानदेवी गे हिरे सदावाची, पापनाशाची वाट हीच साची, पापनाशाची वाट हीच साची. माऊली ज्ञाना ठेवी तू मुखात, माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना, माऊली 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 ज्ञाना ठेवी तू मुखात, माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना. माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना ठेवी तू मुखात, माऊली ज्ञाना ठेवी तू मुखात. तयांपाशी जाशील तू सुखात, तयांपाशी जाशील तू सुखात, तयांपाशी जाशील तू सुखात. सतत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणत जा आणि ज्ञानेश्वरीची आराधना करत जा. शब्द काय? आराधना, उपासना. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. गुरुवाक्यावरती विश्वास ठेवला आणि जेवढं केवढं आता आयुष्य उरलंय तेवढ्या आयुष्यामध्ये एकच काम, एकच धंदा. काय? ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवावं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, पूर्वरंगामध्ये विषय झाला. कधी परमार्थ न करून, अध्यात्म साधना न करून सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हे नाम सतत सतत तिने जपलं. त्याचा परिणाम असा झाला की तिला तिचा अंतकाळ सुद्धा कळाला. अंतकाळ कळणं ही सोपी गोष्ट नाही, पण त्या हिराबाईला स्वतःचा अंतकाळ कळाला. अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्या दिवशी तिने भगवान ज्ञानोबारायांचं चरणतीर्थ घेतलं. ज्ञानेश्वरी आपल्या हृदयावरती धारण केली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली सतत सतत मुखामध्ये आहे. आणि आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना सांगितलं, बरं का, आता मी जाते. काय बोलतात हिराबाई? आता मी जाते. बघा, मी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत आहे. सुखाने मी आता जाते. फक्त मी गेल्यानंतर माझं एकच काम करा, माझ्या सद्गुरूंना सांगा की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची हिरा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत गेली. आणि असा निरोप आपल्या नातेवाईकांना दिला. सारखं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे नाम मुखामध्ये आहे.
माऊली ज्ञाना ठेवी तू मुखात, तयांपाशी जाशील तू सुखात. तू माऊलींच्याकडे जाशील, हे महाराजांचे शब्द. माऊलींचं नाम घेता घेता तिने देहबंधन सोडले आणि ती माऊलींच्या मांडीवरती जाऊन बसली. बरं, हिराबाई गेली आणि जेव्हा ही वार्ता गुलाबराव महाराजांना तिच्या आप्तेष्टांच्याकडनं कळली, तेव्हा एखाद्या लहान लेकराप्रमाणे गुलाबराव महाराज क्रंदन करतात आणि म्हणतात, माझी हिरा ज्ञानोबारायांची लेक माऊलींच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत माऊलींच्या जवळ गेली हो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. ज्ञानेश्वरी सश्रद्ध अंतःकरणाने वाचण्याचा, किंबहुना वाचता जरी येत नसलं तरी केवळ ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवण्याचा परिणाम काय असतो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे, भय कळी काळाचे नाही तया. काळावरती सुद्धा विजय हिराबाईंनी मिळवला हो. अशा प्रकारे अनेक जणांचा उद्धार प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी केला. बरं, हे इतके अलौकिक महात्मा आहेत. आमचे परमपूज्य गुरुदेव म्हणत असतात की संतश्रेष्ठ ज्ञानोबारायादी संतांचे वाङ्मयाचे खरे अर्थ, खरे भाव जर आपल्याला कळायचे असतील, कळावे असे वाटत असतील, आणि श्रुतिस्मृती पुराण दर्शनशास्त्र यांच्या अभ्यासाची अचूक दृष्टी आपल्याला हवी असेल, तर गुलाबराव महाराजांच्या समस्त वाङ्मयाचं परिशीलन फक्त आवश्यक नाही तर ते अनिवार्य आहे. सगळ्या जगतामध्ये प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ ज्ञानेश कन्या श्रीकृष्ण पत्नी गुलाबराव महाराजांच्या सारखा अलौकिक संत झाला नाही. असं हे गुलाबराव महाराज, त्यांच्या चरणी आपण वंदन करूया. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि त्यांनी हिराबाईचा उद्धार जे सूत्र देऊन केला, ते सूत्र म्हणजे भगवती ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा. तेच पूर्वरंगाच्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं. आपण सुद्धा ज्ञानेश्वरीवरती माऊलींवरती श्रद्धा ठेवूया, गुलाबराव महाराजांच्या चरणकमलांची उपासना करूया आणि नाथ महाराजांनी सांगितलेले वचन गाऊया. भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी. भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कीर्तनामध्ये जेवढं केवढं चांगलं वाटलं ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांचं. ज्या काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या. आपण सर्व श्रोत्यांनी उदार अंतःकरणाने त्या चुका पदरात घालून कीर्तनातल्या संतांच्या विचारांचं अनुसंधान करावं. ज्यांच्याकडे मी शिकलो ते श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्याही चरणी विनम्रतेने प्रणाम करतो. हे 3 उत्तम साथीदार, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. कीर्तन विश्व हे अत्यंत स्तुत्य उपक्रम चालवित आहे. खरोखर काळाची ही आवश्यकता आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, याचीच आज आवश्यकता आहे. त्यामुळे या कीर्तन विश्व प्रकल्पाला आपण भरभरून तन मन धनेनं सहकार्य करावं ही आपल्याला विनंती. भैरवी गातो. भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी. पंढरीनाथ भगवान की जय,
जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.